सुशिक्षित बेरोजगारीने व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर काही टवाळखोर आणि काही माते फिरू लोक त्या व्यवसायाची नासधूस करतात। ही अशीच घटना काल तुळजापूर तालुक्यामध्ये भाग्यश्री हॉटेलवर घडली। ही घटना खूप वाईट आहे, दुःखद आहे। कारण मित्रांनो, भाग्यश्री हॉटेलचे मालक यांनी स्कॉर्पिओ घेतली आणि भाग्यश्रीचे मालक यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली आणि फॉर्च्युनर गाडी घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी ही बातमी कळाली आणि तो ती रील बघू लागला की नेमकं भाग्यश्री हॉटेलच्या मालकाने असं काय केलं की जेणेकरून त्यांनी फॉर्च्युनर घेतली आणि फॉर्च्युनर कुठल्या बळावर घेतली। तर मित्रांनो, भाग्यश्रीचे मालक यांनी 10 ते 15 वर्षापूर्वी हा व्यवसाय सुरू केला आणि सुरू केल्याच्या नंतर थोडा नाव लौकिक झालं। क्वांटिटी आणि क्वालिटीच्या जोरावर लोक त्या ठिकाणी जाऊ लागले आणि जाता जाता त्या भाग्यश्रीच्या हॉटेलच्या मालकाचा रोजचा व्यवसाय हा 15 ते 17 बोकडापर्यंत गेला, म्हणजे 2-3 क्विंटल। हे भाग्यश्री हॉटेल 77 हॉटेल आणि तिरंगा हॉटेल या पोरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। कारण यांनी खूप प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपला व्यवसाय सुरू केला आणि मित्रांनो, आज हेवा वाटन की भाग्यश्री हॉटेलला 15 ते 16 बोकडं लागतात, तिरंग्याला 10 किलो लागतात आणि 77ला पण एवढा हा व्यवसाय चालत आहे। आणि मित्रांनो, यातूनच काही लोकांच्या बुडाला आग लागून हॉटेल फोडण्याचं काम, दारू पिणाऱ्याची संख्या वाढली आणि हॉटेल फोडण्याचं काम करत आहेत। कारण पोलीस प्रशासनाने पण त्यांची सखोल चौकशी करावी आणि त्यांना विचारावं की तुम्हाला नेमकं हे हॉटेल फोडण्यासाठी कोणी पाठवलं आणि तुम्ही हे काम का केलं। कारण मित्रांनो, एक व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्याच्या मागं कष्ट आणि परिश्रम लागतं, मेहनत लागते आणि हेच काम 77 तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्री या सुशिक्षित बेरोजगारांनी केलं आहे। आणि भाग्यश्रीकडे 20-30 लोक आहेत, तिरंगाकडे 20 लोक आहेत आणि 77 हॉटेलवाल्याकडे पण 10-15-20 लोक आहेत। म्हणजे कमीत कमी 100 लोकांना 3 हॉटेलमधून व्यवसाय मिळाला आहे। हे बी कुठेतरी दखल घेतली पाहिजे। कारण असे व्यवसाय, असा टेस्ट, चव आणि परिश्रम यातूनच हा व्यवसाय वाढला आहे। परंतु आज लोक पुण्याहून येतात, मुंबईवरून येतात, बीडवरून जातात। आज मराठवाड्यातून, महाराष्ट्रातून लोक जेवण्यासाठी त्या ठिकाणी हॉटेल तिरंगा, हॉटेल 77 आणि हॉटेल भाग्यश्री या ठिकाणी जात आहेत। मित्रांनो, याची दखल घ्या आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला जर कुठं घडत असतील तर ते पोलिसाला नक्की कळवा आणि हे जे हॉटेल चालक आहेत यांना आपण प्रोत्साहन द्या, त्यांचं अभिनंदन करा। मित्रांनो, आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मास त्याचं जाऊ लागलं आणि त्यातून त्याला उत्पन्न, जे काही त्याचा व्यवसाय होईल त्यातून त्याला उत्पन्न वाढलं। मित्रांनो, या हॉटेलवर कमीत कमी 20 ते 25 लोक काम करतात, म्हणजे त्या माणसाचा व्यवसाय किती असेल हे आपण अंदाज लावू शकतो। परंतु असे मराठा माणसांनी किंवा युवकांनी व्यवसाय केला पाहिजे आणि व्यवसाय केल्याच्या नंतर एक व्यवसाय वाढवायसाठी किती दिवस लागतात, किती परिश्रम घ्यावा लागतं हे त्या भाग्यश्री मालकालाच माहिती। परंतु जळाऊ वृत्तीतून त्या हॉटेलची दुसऱ्या वेळेस तोडफोड करण्यात आली आणि जी दुसऱ्या वेळेस तोडफोड करण्यात आली त्यावेळेस त्यातले 2 लोक पकडले गेले आणि त्यांना पोलिसाच्या हवाली केलं। मित्रांनो, आपण गर्व केला पाहिजे की एक गरीब कुटुंबातील माणूस, युवक जर पोट भरत असेल किंवा त्याचा व्यवसाय जर मोठा होत असेल तर ह्या व्यवसायाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपण जरी नाही गेलो तरी 4 लोकांना सांगितलं पाहिजे की हा, तो माणूस चांगला काम करत आहे, तो युवक चांगला करत आहे, तो सुशिक्षित बेरोजगार होता परंतु त्यांनी स्वतःची
जी काही त्याची परिस्थिती होती ती सुधरवली आहे. परंतु मित्रांनो, असं होताना दिसत नाही. भाग्यश्री हॉटेल प्रकाश झोतात आलं आणि लोकांच्या बुडाला आग लागली. कारण लोकांना चांगलं देखवत नाही, चांगलं बघवत नाही. कारण लोक आज एखाद्याचा व्यवसाय, एखाद्याने गाडी घेतली, घोडी घेतली, एखाद्याने जमीन घेतली, प्लॉट घेतला, एखाद्याचा व्यवसाय चांगला चालत असेल तर काही लोकांना ते जमत नाही, बघवत नाही आणि त्यांच्या बुडाला आग लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून मित्रांनो, असं करू नका. आणि आपल्याला हेवा वाटायला पाहिजे. कारण